ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आपल्या समोर फक्त 2 शब्द बोलत आहेत. माझ्या पाठीमागे परत बोलणारे आहेत. आपण या 2 वर्षामध्ये पूर्ण 2 वर्षामध्ये पेट्रोल डिझेल आणि आपल्या रिक्षासाठी लागणारा गॅस याच्यामध्ये दुप्पट भाववाढ झालेली आहे. या 2 वर्षामध्ये याचा परिणाम वाहन रिक्षा पेट्रोल आणि डिझेल आणि सीएनजी याचा परिणाम प्रत्येक महागाईवरती होतो. तो भाजीपाला असो कडधान्य असो जीवन आवश्यक सर्व वस्तूवरती त्या गोष्टीचा परिणाम होतो असतो. तसेच या महिलांनी किंवा आमच्या या शाखेमधून जो मोदी सरकारचा निषेध केलेला आहे त्याला आमचे सर्व रिक्षावाले पूर्णपणे पाठीशी या आंदोलनाच्या पाठीशी आहोत आम्ही. तसेच या आमच्या विभागाचे विभाग प्रमुख माननीय संतोषजी राणे तसेच समन्वयक अशोक पटेल साहेब तसेच आमचे विधानसभा प्रमुख माननीय कैलास कणसे साहेब तसेच चारकोपचे राजू खान तसेच संतोष गावडे तसेच विक्रम साहेब बऱ्याच वर्षानंतर तुमची आणि माझी मुलाखत होत आहे. तसेच मनाली चौकीदार मॅडम या सर्वांना मी पुन्हा एकदा अभिनंदन देतो. तसेच आमचे शाखा प्रमुख दिनेश बांगुडे तसेच आमचे नवनिर्वाचित मालाड विभागाचे संघटक माननीय राजेंद्र भाटकर यांच्या आताच याच वेळेला त्यांचंही आपलं पद घोषित झालेलं आहे. त्यांचं अभिनंदन. माझे माजी सहकारी मंगेश कदम माजी संघटक यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि सदैव आपण मोदी सरकारला दाखवून द्यायचंय शिवसेना ही शेवटच्या क्षणापर्यंत तुला दाखवून देईल लढा. एवढंच बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवसेना विभाग क्रमांक 2च्या वतीने या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये जो महागाईचा आगडोंब वाजलाय त्याच्या निषेधार्थ विभाग क्रमांक 2च्या वतीने आज इथे निषेध व्यक्त केला जाणार आहे. आखाती देशामध्ये खास करून या तरुण तात्यांची आणि घाबरट आमचे पंतप्रधान मोदी यांनी ही युद्धाची सुरुवात झालेली आहे. युद्ध काही केल्यामुळे संपत नाहीये आणि ह्या युद्धामुळे आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ह्या क्रूड ऑइल डिझेल पेट्रोल सीएनजी यांनी हैराण करून टाकलंय. आमचे पंतप्रधान 8 मेला बोलले की आता तुम्ही सोनं खरेदी करू नका. बायकांचा चेहरा पडला. आता तुम्ही परदेशी जाऊ नका. जे पर्यटक होते आपल्या लहान मुलांना घेऊन बाहेर जाणार होते ते देखील नर्वस झाले. ते म्हणतात सोनं खरेदी केल्यावर आपले पैसे बाहेर जातात. पर्यटक जर कमी झाले तर पर्यटक या व्यवसायावर साधारण 2.25 लाख लोक याचा व्यवसाय करतात. त्या 2.25 लाख लोक आज त्यांना बेरोजगार झालेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे 8 तारखेला घोषणा केली. 9 तारखेला आमच्या राज्याचे मुख्यमंत्री बाईकने आपल्या वर्षा ठिकाणी गेले. 10 तारखेला तेच आमचे मुख्यमंत्री 10 ते 12 गाड्या येऊन सगळी प्रदक्षिणा घालायला लागले. आमच्या मुंबईच्या महापौर रितू तावडे वृद्ध महिलांच्या डब्यातून कॉर्पोरेशनला गेल्या. काही नगरसेवक चालत कॉर्पोरेशनला गेले. म्हणजे मोदींचा आम्ही किती ऐकतो आणि मोदींचे कसे अंधभक्त आहोत. अरे पण मूर्खानं तुम्ही 1 दिवस केलात. या अंधेरीमध्ये भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम
त्यांनी 35 गाड्या घेऊन नाल्याची पाणी केली. नाल्याची गाडी पाणी करून 35 गाड्या वापरल्या, पण त्या ठिकाणी 80% घाण नाल्यामधला काढलाच नव्हता. म्हणजे 35 गाड्यांना जे तुमचं पेट्रोल डिझेल या सगळ्या गोष्टी लागल्या ते तुम्ही मोदींचे भक्त म्हणून फक्त तुम्ही एक दिवस शो केलात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही काय आहेत हे जनतेला दाखवून दिलं. या संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. 2 दिवसापूर्वी पुण्याला दारू पिऊन विषारी दारू पिऊन 20 लोकांचा मृत्यू झाला. या संपूर्ण देशामध्ये युनिटची परीक्षा असते, त्या परीक्षेला बसणारे काही भाजपच्याच मंडळींनी 1.5 2 करोड रुपये घेऊन पेपर फोडले आणि या पेपर फुटीमुळे ज्यांची डॉक्टर बनची जी मुलं आहेत, ज्यांना पीसीएमला 10वी 12वीला 34% 35% मार्क मिळाले होते, ती मुलं त्या परीक्षेला बसली होती आणि आपल्या समोर डॉक्टर म्हणून आणखी 3 वर्ष झाली.